निश्चित राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहे. अ, ज्या प्रकारे फक्त 18%च उमेदवारांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहे. तुम्ही डे वन पासून सांगता की नवीन शासन निर्णयाचा कोणताही फायदा मराठा समाजाला होणार नाही, तसं दिसत आहे. नाही नाही, आपण हे बघा की 2 सप्टेंबरला जेव्हा महाराष्ट्र शासनाने हा जी आर काढला होता, त्या दिवशीपासनं मी ओबीसीचं काम करत असल्यामुळे मी माझं एकच वाक्य होतं की या जी आरमुळे ओबीसीच्या आरक्षणाला किंवा कुठेही काही धक्का लागलेला नाही. कारण 2 सप्टेंबरचा जो शासन निर्णय आहे तो जात प्रमाणपत्र निर्गमन आणि त्याची पडताळणी यासंबंधी होता आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला होता की हा शासन निर्णय 2000चा अधिनियम, 2012चे नियम आणि 2024च्या त्याच्यामध्ये झालेलं काही सुधारणा याला अनुसरून काढलेला हा शासन निर्णय होता. आणि 2000, 2012, 2023 सर्व ठिकाणी जात प्रमाणपत्र देताना कुठली कागदपत्र अधिकाऱ्यांनी तपासावी याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहे. त्या निर्देशांची पायमल्ली करून कुठलाही अधिकारी जात प्रमाणपत्र देऊ शकत नाही. आणि ते देण्याकरता वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर जोपर्यंत कुणबी जातीची नोंद दिसून येणार नाही तोपर्यंत कुणालाही ते कुणबी समाजाचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं जात प्रमाणपत्र मिळू शकत नाही. आणि म्हणून तशा प्रकारचे कागद त्यांच्याकडे मिळू शकले नसेल. आधीच्या शासन निर्णयामध्ये देखील हाच उल्लेख आहे की तुमची नोंद असेल तर तुम्हाला ओबीसीसाठी तुम्ही पात्र राहता. ओबीसीमध्ये जेवढ्या जाती येतात, आज आम्ही म्हणतो की जवळजवळ 400 जाती ओबीसीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि नॉट ओन्ली फॉर ओबीसी, SC, ST, ओबीसी तिन्ही कॅटेगरी करता जे अधिनियम सरकारने तयार केलेले आहे त्या अधिनियमाची पूर्तता झाली तरच जातीचं प्रमाणपत्र मिळू शकतं. मग नवीन शासन निर्णयाचा काय फायदा मराठा समाजाला होईल याबद्दल अजून एक प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, मी आधीपासून माझं एक वाक्य आहे की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही. त्यांना काय मिळालं काय नाही मिळालं हे आंदोलनकर्त्यांनी त्याचा अभ्यास करायचा आहे. मला त्याचा अभ्यास करायची गरज नाही. 18% लोकांना ओबीसी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे, त्यांना कोणत्या आधारावर देण्यात आलं असेल? नाही, हे बघा, जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची ही कंटिन्यू प्रोसेस आहे. तो काही एक पर्टिक्युलर कालावधी नसतो की या 1 महिन्यामध्येच घ्या किंवा या 2 महिन्यामध्ये घ्या किंवा ह्या वर्षभर ज्याला जात प्रमाणपत्राची गरज आहे तो जात प्रमाणपत्राची मागणी करू शकतो. आणि म्हणून ज्यांच्याकडे आधीचे पुरावे आहेत किंवा मी जसं म्हटलं वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर जर कुणबी जातीची नोंद असेल किंवा कुणबी जातीचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असेल, वडिलाकडे, आजोबाकडे, पणजोबाकडे, तर त्याच्या आधारे ते जात प्रमाणपत्राची मागणी करू शकतात. नियम असा आहे की जेव्हा पोरगा 10वा वर्ग पास होतो, 12 वर्ग पास होतो, तेव्हा लोकांना पहिल्यांदा कास्ट सर्टिफिकेट. तर बबनराव तायवाडेंची ही प्रतिक्रिया